पालकमंत्री शिरसाठांसह विविध नेत्यांनी घेतली दाते पाटलांची भेट. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे दिले आश्वासन. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पाटलांचा निर्धार. छत्रपती संभाजीनगर शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या आमरण उपोषणाला रविवारी दि 16 दिवस झाले असून प्रकृती खालवत चालली आहे. उपोषणस्थळी शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली. मात्र शाश्वत मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार दाते पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन शिरसाठ यांनी दिले. शनिवार व रविवारी खासदार कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी दाते पाटील यांची भेट घेतली. यावेळी माणिकराव शिंदे, लक्ष्मणबापू शिरसाठ, योगेश शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान 8 दिवस उलटूनही प्रशासनाकडून आंदोलनाची ठोस दखल घेतली नसल्याचे दाते पाटील यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. मराठा कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना हैदराबाद झेटीरच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसी प्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. सारथी संस्थेला 5,000 कोटी तर स्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 10,000 कोटी रुपयांचा निधी द्यावा. प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, तसेच कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, अशा मागण्याही दाते पाटील यांनी मांडल्या. उपोषणस्थळी माणिकराव शिंदे, लक्ष्मण शिरसाठ, योगेश शेळके, रवींद्र वाहटुळे, संग्राम जगताप, जगन्नाथ तायडे, हनुमंत कदम, अमोल जामुंदे, रेखा वाहटुळे, नश्री गायकवाड, अर्चना मोहिते, निखिल काकडे, शुभम नवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व आंदोलक उपस्थित होते. गाजर स्वाहा आंदोलन करून व्यक्त केला निषेध. उपोषणकर्ते दाते पाटील यांच्या समर्थनार्थ शाश्वत मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी दि 16 गाजर स्वाहा आंदोलन करून शासनाच्या फसव्या व निष्फळ निर्णयांचा निषेध करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्तालयासमोरील उपोषणस्थळी होम करून मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाचे निष्फळ निर्णय स्वाहा करण्यात आले. या आंदोलनातून मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस व शाश्वत निर्णय देण्याची मागणी करण्यात आली. प्रकृती खालावल्याने मराठा समाजात आक्रोश. दरम्यान रविवारी उपोषणाचा 8वा दिवस होता. शुगर आणि बीपीचा त्रास असलेल्या दाते पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून अशक्तपणा वाढला आहे. तसेच इम्युनिटीही कमी झाली असून उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र दाते पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे. त्यामुळे त्यांची खालावत चाललेली प्रकृती आणि प्रशासनाकडून उपोषणाबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. या आक्रोशाचा उद्रेक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणाचे अत्यंत गाढे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र दाते पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आजपर्यंत हे सरकार दखल घेत नाहीये. याचं कारण निश्चित आम्हाला असं वाटतंय की या सरकारला दाते पाटलांना फेस करण्याची हिंमत नाहीये. कारण कुणाला जरी पाठवलं तर यांच्याशी काय बोलायचं, कारण हे अभ्यासक आहेत, यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहेत. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 महिन्यांपूर्वी 1 तासाचं त्यांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती की किती ताकदीचे व्यक्ती आहे बा, म्हणून या सरकार घाबरते. दाते पाटलांचा एवढा अभ्यास आहे की देशाचे सॉलिसिटर जनरल जरी यांच्या समोर आणून बसवले तरी हे सांगू शकतात की मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं. म्हणून मला या सरकारला सांगायचंय की तुम्ही अंत बघू नका. मराठा समाजाच्या मागण्या
इतक्या काही जाचक नाही आहेत की तुम्हाला केंद्राची परवानगी घ्यावी लागेल. मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे ओबीसी समान सवलती द्याव्यात सर्व बाबतीत, शिक्षण, नोकरी वगैरे मध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे गुन्हे दाखल झालेले आहेत, वेळोवेळी सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही हे गुन्हे मागे घेऊ, परंतु फक्त फसवण्याचं काम केलंय. ते गुन्हे मागे घ्यावेत, सारथीला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी द्यावा. आणि मराठा आरक्षणासाठी जे हुतात्मे झाले, पहिले हुतात्मे काकासाहेब शिंदे, कायगाव टोक्याला त्यांचा छोटा पुतळा केला आहे, परंतु तिथे शासनाने 1 एकर जमीन द्यावी आणि 5 कोटीचा निधी द्यावा. इतक्या सरळ मागण्या आहेत की जे हे राज्य सरकार सहज करू शकतं. त्याचा GR ते एका दिवसात काढू शकतात, इतकं सहज सोपं काम आहे. परंतु या सरकारची दाते पाटलांना फेस करण्याची हिंमत नाहीये, असं आमचं स्पष्ट सांगणं आहे. आणि काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री इथे येऊन गेलेत, ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. आता त्यांनी काल आम्हाला सांगितलं की तुमचं म्हणणं मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मांडतो. आणि आम्हाला आज तरी विश्वास वाटतोय की आपले पालकमंत्री संजय शिरसाटजी निश्चित कॅबिनेटमध्ये या मराठा समाजाच्या मागण्यांचा प्रश्न मांडतील. परंतु जर त्यांनी तो प्रश्न मांडला नाही तर आपल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना मराठा समाजाबद्दल आत्मीयता नाही, असाच मराठा समाज समजेल. म्हणून मला त्यांना सांगायचंय की लवकरात लवकर यांचा निर्णय घ्या आणि दाते पाटलांच्या तब्येतीचा सुद्धा विचार करा. कारण ते म्हणतात लाख मेले तरी चालेल, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या माणसाने गेल्या जवळजवळ 10-12 वर्षापासून चप्पल घातलेली नाहीये. मग एवढं योगदान त्या माणसं असेल, त्याची जर कुणी काळजी घेत नसेल सरकार, तर समाज नक्कीच घेईल. परंतु येणाऱ्या काळात उद्रेकाच्या आंदोलनाला समोर जाण्याची या सरकारने तयारी ठेवावी, एवढंच माझ्या यावेळी सांगतो. मी लक्ष्मण शिवाजी शिरसाट, मराठा मावळा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मराठ्यांना शाश्वत आरक्षण, मराठ्यांना शाश्वत आरक्षण. आज त्यांच्या आश्वासनाचा मराठा समाजाला काडीचाही उपयोग नाही. त्यामुळं आज ह्या खोट्या आश्वासनाची होळी ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत. फसवे हैदराबाद गॅजेट स्वाहा. फसवे मराठा आरक्षण स्वाहा. मराठा समाजाविषयी खोट्या काढलेल्या GRची स्वाहा. मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे लॉलीपॉप स्वाहा. बसवे हैदराबाद गॅजेट, बसवे मराठा आरक्षण. सरकारचे खोटे आश्वासन. मराठा समाजाला आरक्षण, मराठ्यांना शाश्वत आरक्षण. जय भवानी, आणि मराठ्याला आरक्षण. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे या फसव्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या मराठ्यांना फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, संविधानाचा, मराठा समाजाला आरक्षण. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी हे जे महाराष्ट्र सरकार आहे, या महाराष्ट्र सरकारनं दबावपोटी गेल्या 4 वर्षापासून मराठा समाजाला